हाय एव्हरीवन, नमस्कार. मी पल्लवी अँड वेलकम टू पल्लवी डिलिशियस ट्रीट्स. तर आज आपण बघतोय हाऊ विल यू डिसाइड व्हॉट युअर एग सबस्टिट्यूट्स आर. आपलं एगलेस बेकिंग आहे. सो लेट स्टार्ट अँड रिडिफाईन युअर एग सबस्टिट्यूट्स. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एगलेस रेसिपीजसाठी हा एक खूप मोठा चॅलेंज असतो की अंड्याशिवाय आपण त्याचे बेस्ट सबस्टिट्यूट्स कसे काय वापरू शकतो. सगळ्यात कॉमनली यूज आहे ते म्हणजे ऑफकोर्स आपलं दही. सो दही बऱ्याच रेसिपीजमध्ये आपण वापरतो. दही वापरताना काळजी ही घेतली पाहिजे की इट शुड बी ॲट रूम टेम्परेचर. कुठल्याही बेकिंग रेसिपीमध्ये आपण नॉर्मली सगळे इन्ग्रेडियंट्स रूम टेम्परेचरवरचे घेतो. ते दही छान फेटून घेणं आणि मग त्या रेसिपीमध्ये वापरणं हे जास्त सोयीस्कर आहे. दह्याने काय होतं, ऑब्व्हियसली एक सबस्टिट्यूटचं काम करतं आणि त्याचप्रमाणे मॉइश्चरसुद्धा दही आपल्या बेकिंग इन्ग्रेडियंटला देतं. त्यामुळे आपलं बॅटर खूप छान होतं किंवा दुसरी कुठली रेसिपी तुम्ही करत असाल सॉफ्ट केकची, त्याच्यामध्ये मॉइश्चर रिटेन्शनचं काम दह्यामुळे खूप छान होतं. सेकंडली यूज्ड सबस्टिट्यूट आहे ते म्हणजे आपलं बटरमिल्क. सो बटरमिल्क इज मिल्क अँड विनेगर. डायरेक्टली आपण ताक नाही वापरत बेकिंग रेसिपीजमध्ये. हे सुद्धा तेच काम करतं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मॉइश्चर टू द बॅटर आणि विनेगर असल्यामुळे रायझिंग जे आपल्याला अपेक्षित असतं केक्सचं ते छान पद्धतीने आपण करू शकतो. तिसरं आहे मिल्कमेड किंवा आपण म्हणू कंडेन्स्ड मिल्क. त्याच्याने सुद्धा एक सुंदर टेक्स्चर आपल्या बॅटरला येतं आणि आपला केक सॉफ्ट व्हायला किंवा शुगर जास्त ॲड करायची गरज लागत नाही जर आपण मिल्कमेड वापरत असू तर. सो त्यासाठी मिल्कमेडचा खूप जास्त उपयोग एगलेस रेसिपीजमध्ये होतो, विच इज अ बेस्ट सबस्टिट्यूट फॉर एग. ऑल्सो ॲपल सॉस तुम्ही यूज करू शकता. ॲपल सॉसमध्ये पण दोन्ही असतं. तुम्हाला मॉइश्चर कंटेंट पण मिळतो आणि थोडा स्वीटनेस पण मिळतो. आणि ऑफकोर्स ॲपल सॉस जास्त करून आपण हेल्दी रेसिपीजमध्ये वापरतो किंवा इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ व्हीगन इन्ग्रेडियंट्स. सो व्हीगन रेसिपीज जर तुम्ही करत असाल किंवा हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी जेव्हा तुम्ही कस्टमाइज करता एखादी रेसिपी, तेव्हा तुम्ही ॲपल सॉसचा नक्कीच वापर करू शकता. पुढे आपण बघूयात दुसरे इन्ग्रेडियंट्स जे एग सबस्टिट्यूट्स आहेत ते व्हेजिटेबल ऑइल. बऱ्याच रेसिपीजमध्ये दह्याच्या ऐवजी आपण ऑइलचा वापर करतो किंवा बटरच्या ऐवजी ऑइलचा वापर करतो. त्या केसमध्ये आपण ऑइल आणि शुगर एकत्र छान फेटून घेतो. ते सुद्धा एग सबस्टिट्यूटचंच काम करतं. इट गिव्स व्हॉल्यूम टू युअर केक, छान कन्सिस्टन्सी देतं, छान एकजीव व्हायला मदत होतं तुमचं बॅटर बाय युझिंग ऑइल आणि परत मॉइश्चरसुद्धा प्रोव्हाइड करतं. टेक्स्चर वाईज सुद्धा ते छान होतं. सो तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. किंवा अजून एक ऑप्शन म्हणजे स्मॅश्ड बनाना. जे पिकलेली केळी जी असतात ती आपण घेऊन त्यांना मॅश करून ते सुद्धा आपण एक सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकतो. बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे किंवा हे खूप वाईडली सगळ्या रेसिपीजमध्ये नाही यूज करत, कारण शेवटी बनानाची चव प्रत्येकाला कितपत केकमध्ये आवडेल नाही सांगू शकत. पण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही हेल्दी रेसिपीज करता, एखादी सॉफ्ट केकची रेसिपी जेव्हा तुम्ही करत असाल, तेव्हा बनाना वॉलनट किंवा बनाना आणि आमंड्स असे तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरून किंवा ॲपल बनाना वॉलनट केक. सो इट इज रिअली अ हेल्दी रेसिपी आणि त्यात तुम्ही मैद्याच्या ऐवजी व्हीटचा वापर करू शकता किंवा मिक्स ऑफ मैदा आणि गव्हाचं पीठ असा तुम्ही वापर करू शकता. तर अशा रेसिपीजमध्ये तुम्ही ऑफकोर्स मॅश बनानाचा यूज करू शकता. मॅश बनानाच वापरून सुद्धा तुम्ही बॅटरला छान मॉइश्चर देता आणि छान टेक्स्चर तुमच्या केकचं येतं. सो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमचा केकचा लिक्विड रेशिओ मेंटेन करता, तेव्हा ओव्हरऑल बॅटरची कन्सिस्टन्सी म्हणा किंवा टेक्स्चर एन्हान्स होते, जेणेकरून तुमचा आउटकम जो केक आहे तो खूप सुंदर दिसतो, टेस्टला खूप जास्त डिलिशियस लागतो. तर नक्की ट्राय करून बघा ह्या एग सबस्टिट्यूट्स. त्याचबरोबर तुम्हाला
जेव्हा तुम्ही विनेगरचा वापर करता तेव्हा तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करायला विसरू नका. त्याच्यामुळे केक फ्लफी होतो, लाईट होतो आणि सॉफ्ट होतो, आतून छान पोरस होतो. सो आशा करते तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील आणि नक्की कमेंट्स करून कळवा की तुम्ही एग सबस्टिट्यूट म्हणून कुठल्या गोष्टी वापरता. तर अशाच नवीन नवीन गोष्टी घेऊन मी व्हिडिओज करत राहीन. त्यासाठी पुढच्या व्हिडिओजसाठी स्टे ट्यून. ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बेकर फ्रेंड्सना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अशा टिप्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे, ज्यात मी बेकिंग रिलेटेड असेल किंवा माझ्या वर्कशॉप रिलेटेड असेल त्या सगळ्या अपडेट्स देत राहते. तर नक्की ह्याचा लाभ घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. टेक केअर. लवकरच भेटू. बाय.